नमस्कार, गुड मॉर्निंग. आज गुरुवार आहे. तर आज उपवासाचा दिवस असल्यामुळे नाश्त्याला आज कांदा पोहे बनवण्याचा विचार आहे. तर कांदा पोह्यांसाठी लागणारं कांदा, मिरची, टॅमॅटो आणि कोथिंबीर वगैरे कापून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला डब्यासाठी नेण्यासाठी लाल चवळीची, मोड आलेली चवळीची भाजी, त्याच्यासाठी सुद्धा कांदा, टॅमॅटो, बटाट, मिरची, लसूण आणि कोथिंबीर कापलेली आहे. आता आपण लवकरच कांदा पोहे बनवायला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यासोबत लाल चवळीची भाजी, जी डब्यासाठी आम्ही नेणार आहोत. तर नाश्त्याला सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणे पहिला सकाळचा चहा आणि चहा झाल्यानंतर मग पोहे आणलेले आहेत. तर कांदा पोहे. तर कांदा पोहे करण्याची आमची इथली पद्धत मी तुम्हाला कशी आहे ती दाखवणार आहे. तर आपली कांदा पोह्याची सुरुवात झालेली आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे थोडंसं. आता पुढील एक एक प्रकार टाकला जातो आहे. पहिला कांदा, आणि कढीपत्ता टाकलेला आहे. तो कांदा थोडासा शिजण्यासाठी, लालसर होण्यासाठी पहिला त्याच्यात चांगला ढवळला जाईल आणि तो लालसर झाल्यानंतर बाकीचे एक एक टाकले जातील. आता मीठ टाकलं जात आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा थोडा लवकर शिजतो आणि मीठसुद्धा व्यवस्थित पदार्थाला लागले जाते. आम्हाला कांदा पोह्यामध्ये बटाटा आवडतो, खास करून मुलांना. त्याच्यासाठी थोडंसं पातळ बटाट्याचं काप करून टाकले आणि सोबत मिरची. आता हळद आणि हिंग त्यात टाकलं जात आहे. जवळपास अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. आता हळद, हिंग कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केली जाते. आता त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकले जाणार आहे. टॅमॅटो टाकून झालं की पुन्हा एकदा ढवळून घेणार आहे. पोह्यांवर थोडंसं पाणी शिंपडलं जातं आहे, ज्याच्यामुळे पोहे ओलसर होतील. आणि ते पोहे ओलसर झाले की मग कढईमध्ये शिजण्यासाठी टाकली जातील. बाकी आपलं कांदा, टॅमॅटो जवळपास शिजलेला आहे. आता शेवटचं आयटम म्हणजे कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे टाकले जात आहेत. ते पोहे थोडे थोडे टाकून ढवळून पुन्हा उरलेले पोहे टाकायचे आहेत. त्याच्यामुळे त्याला मीठ, हळद, हिंग सर्व व्यवस्थित लागतं. सर्व पोहे टाकून झाले आहेत. आता पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहे. त्याच्यानंतर खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर हे शेवटचे 2 घटक टाकले की कांदा पोहे शिजण्यासाठी मंद आचेवरती ठेवले जातील. कांदा पोह्यांसाठी खोबरं किसलं जात आहे. काही ठिकाणी खोबऱ्याचे रेडीमेड किस वापरला जातो, पण आम्ही रेडीमेड कधीच वापरत नाही. घरी असलेल्या ओल्या नारळाचाच किस वापरला जातो. आता याच्यामध्ये खोबऱ्याचा किस, कोथिंबीर टाकली जाणार आहे आणि चवीपुरता थोडीशी साखर टाकून कांदा पोहे बनण्यासाठी ठेवले जातील. आमचा मुलगासुद्धा दूध पित आहे आणि तो आता क्रिकेट अकॅडमीसाठी निघेल. कांदा पोह्यांमध्ये थोडी साखर टाकून आता बनवण्यासाठी ठेवले जाते. त्याचबरोबर आमची मुलगीसुद्धा उठलेली आहे. एक एक जण आपापल्या कामासाठी तयार होत आहेत. व्यवस्थित ढवळून घेतलं जातं. त्याच्यामुळे हळद, हिंग
खोबरं हे सगळं त्या पोह्यांना व्यवस्थित लागेल आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून पोहे शिजवण्यासाठी ठेवले आपले. एक मिनिट. आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत. मस्त पिवळसर झालेले आहेत. बटाटा वगैरे व्यवस्थित शिजला आहे आणि दुसऱ्या बाजूला डब्याला नेण्यासाठी लाल चवळीची भाजीसुद्धा आता तयार होईल. तर आपला कांदा पोहे हा नाश्ता तयार झालेला आहे आणि सर्वांच्या प्लेट्ससुद्धा लागलेल्या आहेत. तर सर्वजण आता नाश्त्याला सुरुवात करणार आहोत. आमची आजची कांदा पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.